आता राजकीय वर्तुळातून पुन्हा बातमी ती म्हणजे मुंबईतल्या मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची नुकतीच भेट घेतली। तुम्हाला ऑफर येतील, पैशाच्या आमिषाला बळी पडू नका असं राज ठाकरेंनी सर्व उमेदवारांना सांगितलंय। तर कुठल्याही आमिषाला बळी पडू नका असं मार्गदर्शन राज ठाकरेंनी उमेदवारांना केलं। ज्यावेळेला हे 53 उमेदवार शिवतीर्थवरती त्यांची भेट घेण्यासाठी आलेले होते। पैसे दिले तरी बळी जाऊ नका, मुंबई वाचवायची आहे असं राज ठाकरेंनी सर्व उमेदवारांना सांगितलं। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, सर्व 53 उमेदवारांची भेट राज ठाकरेंनी घेतली आणि त्यांनी काय सूचना केल्या आहेत, मार्गदर्शन केलंय? नक्की श्वेता, आपण बघतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मुंबईतील 53 उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं। त्यांचं सुरुवातीला शर्मिला ठाकरे यांनी औक्षण केलं आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, पैसे दिले तरी बळी जाऊ नका, मुंबई वाचवायची आहे, मुंबई मराठी माणसांची आहे आणि ही आपल्याकडे शेवटची संधी आहे, अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे। मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथला आपली 10 माणसं उभी करा आणि बोगस मतदान झालं नाही पाहिजे, यासाठी सर्व सतर्क रहा। त्याचसोबतच जर त्याच वेळी जर एखादा बोगस मतदार सापडला तर तिथेच त्याला फटकावून काढा, अशा प्रकारचे कडक आदेश जे आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व उमेदवारांना दिलेले आहेत। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात उमेदवार शिवतीर्थावरती दाखल झाले होते। त्यांनी आज भेट घेतली आणि आज संध्याकाळपासून सर्व उमेदवार जे आहेत ते प्रचाराची सुरुवात करणार आहेत आणि त्याच्या अगोदर सर्व उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यामध्ये विशेष करून पैशाच्या ऑफर येतील, परंतु त्या पैशांच्या ऑफर धुडकावून लावा, कोणीही आमिषाला बळी पडू नका, अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते राज ठाकरे यांनी दिलेले आहेत। आणि सर्व उमेदवारांना राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। आपण युतीमध्ये लढतोय, त्याच्यामुळे आपल्याला मुंबई वाचवायची आहे, अशा प्रकारचे आदेश मार्गदर्शन जे आहे ते राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरती मुंबईतील 53 उमेदवारांना केलेलं आहे। निवृत्ती, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर राज ठाकरेंनी या उमेदवारांना काय सांगितलं, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका। 53 उमेदवार ज्यावेळेला राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी आज सकाळी गेले होते। पैसे जरी दिले तरी बळी जाऊ नका, आपल्याला मुंबई वाचवायची आहे, हे 2 महत्त्वाचे मुद्दे राज ठाकरेंनी सर्व उमेदवारांना सांगितले। मुंबई मराठी माणसाची आहे, आपल्याकडे ही शेवटची संधी आहे। राज ठाकरेंनी आपल्या उमेदवारांना कानमंत्र दिलाय, प्रत्येक बूथवरती आपली 10 लोक उभी करा, जेणेकरून बोगस मतदान रोखता येईल। तुम्ही सतर्क रहा असं राज ठाकरेंनी आपल्या 53 उमेदवारांना सांगितलं। तर बोगस मतदार सापडला तर तिथेच त्याला फटकावून काढा, असंही राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलमध्ये आपल्या 53 उमेदवारांना कानमंत्र दिलाय।